पत्रकार उत्कर्ष समिती रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी महामुंबई चॅनलचे संपादक श्री मिलिंद खार पाटील यांची नियुक्ती। पत्रकार उत्कर्ष समितीच्या सदस्यांची सभा रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी श्रीमती बारकुबाई पाटील विद्यालय रोड पाली तालुका कळंबोली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे, उपाध्यक्ष राम जाधव, सचिव डॉक्टर वैभव पाटील, खजिनदार डॉक्टर शैलेश ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र लकेश्री आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीच्या भविष्यातील कार्याविषयी, वर्षा सहल, विद्यार्थी सन्मान सोहळा, पदाधिकारी निवड, कार्डचे नूतनीकरण याबद्दल विस्तृत चर्चा करण्यात आली। पत्रकार उत्कर्ष समितीमध्ये 150हून अधिक पत्रकार सदस्य आहेत। पत्रकारिता करत असताना ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाबरोबर आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान लक्षात ठेवून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात आणि जिथे अन्याय होतो तिथे मदतीसाठी आवाज उठविण्यासाठी पत्रकार उत्कर्ष समिती आवर्जून उपस्थित असते, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले। यावेळी काही जणांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात येऊन निवडपत्राचे वाटप करण्यात आले। महामुंबईचे संपादक ज्येष्ठ पत्रकार श्री मिलिंद खार पाटील यांची रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। यावेळी ज्यांनी अनेक वेळा गाडी अंगावरून चालवली त्या श्री पंडित धायगुडे यांनाही सन्मानित करण्यात आले। स्कूलचे मालक आत्माराम शेठ पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले। सभेची सांगता राष्ट्रगीताने झाली। महामुंबई चॅनलसह मिलिंद खार पाटील, कळंबोली, पनवेल। एखादी बातमी दिली तर ती बातमी फक्त त्या न्यूजपेपरमध्ये किंवा त्या चॅनलवर राहून चालत नाही, तर त्या बातमीचा पाठपुरावा करण्याचं काम आपले सगळे सदस्य पदाधिकारी नेहमी करत असतात। अनेक मुद्दे आहेत जे आता आवर्जून मागच्याच आठवड्यात एक मुद्दा सांगायचा तर एक 11 वर्षाची मुलगी आणि तो दुसरा जो मुलगा होता समथिंग 20 वर्षाचा आणि तो तिला घेऊन गेला। ते 7:30 पावणे 8 वाजता तिने त्याच्या वडिलांनी जेवण वाढलं। त्याच्यानंतर त्या वडिलांनी म्हटलं की मला खाडीकिनारे राहणारे जे लोक आहोत अनेक प्रकारच्या ज्या खाडीच्या मच्छी होत्या वेगवेगळ्या प्रकारात निघून गेल्या, नष्ट झाल्या, ते दिसत पण नाही, अनेक प्रकारचे नष्ट झाले। याला कारण काय आहे की आज हे जे होणार सगळं एकूण प्रदूषण आहे, कारण सांडपाणी केमिकलचं सांडपाणी जमिनीत वीज जोडलं जातं, त्याच्याने तुमच्या बोरिंगला येणारं पाणी सुद्धा त्याच्यातून प्रदूषित व्हायला लागलेलं आहे। धूळ जे आहे हवेत ठराविक एरियातच सोडलं जातं, ते पुन्हा धूळ सगळा खाली येतो, त्याच्याने मानवी जीवन तुमचं खराब झालं। जे आता या लोकांना सांगितलं की इथून टाटा हॉस्पिटल, तुमच्या वावंजे PSC आणि पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांना RTI टाका, तुम्हाला सांगतो